नियमित पीक कर्जाची परतफेड वेळेवर करणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारच्या वतीने 50,000 रुपये अनुदानाची रक्कम जमा झाली आहे. परंतु हे नियमित कर्ज भरणाऱ्या आणखी काही शेतकऱ्यांचे राहिलेले अनुदान भाजप नेत्या माजी जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके यांनी मिळवून द्यावे अशी मागणी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी केली. नारायणगाव येथील श्री मुक्ताई समाज मंदिरात झालेल्या नारायणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून शेरकर बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके, शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख माऊली खंडागळे, बाजार समितीचे संचालक भास्कर गाडगे, माजी सरपंच योगेश पाटे, सरपंच राजेंद्र मेहेर, ग्रामविकास अधिकारी नितीन नायकरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी प्रसाद कोल्हे, माजी अधिकारी डोके, सर्व संचालक मंडळ तसेच शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. वार्षिक सभेची प्रस्तावना संस्थेचे अध्यक्ष संतोष नाना खैरे यांनी केली. यावेळी त्यांनी आगामी काळात संस्थेची प्रस्तावित इमारत तसेच शेतकऱ्यांना झालेल्या नफा याशिवाय सोसायटीच्या वतीने राबवण्यात येणारे विविध प्रकल्प याचीही माहिती दिली. सभासदांपैकी माजी सभापती शिवाजीराव खैरे, माजी सरपंच अशोक पाटे, दादाभाऊ खैरे, शिवाजी गायकवाड, डी.के. भुजबळ, एकनाथ शेटे, भाऊ भोर, सूरज पाटे आदी सभासदांनी विविध विषयांवर प्रश्न मांडले. या सर्व प्रश्नांना संस्थेचे अध्यक्ष संतोष नाना खैरे व सचिव गणेश गाडेकर यांनी समर्पक उत्तरे दिली. कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष किरण वाजगे यांनी केले. सूत्रसंचालन आशिष माळोदकर, गणेश गाडेकर यांनी केले. बाजार समितीच्या संचालिका आरती वारुळे यांनी आभार व्यक्त केले. याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत. आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी. पाहुयात.